मला 2-3 प्रश्न आहेत. तुम्ही सरकारमध्ये कोणाशी बोलताय? मॅडम आम्ही अशोक उईके साहेबांशी बोललो आहे आम्ही सध्या. ते कोण आहे? ट्रायबल मिनिस्टर. ट्रायबल मिनिस्टर हो, नाव काय म्हणलं? अशोक उईके साहेब. अशोक उईके. अशोक उईके. ते कोणाच्या थ्रू बोलताय तुम्ही का डायरेक्टली बोलताय? डायरेक्टली म्हणजे पण प्रशासनाच्या माध्यमातून जे पीओ वगैरे आहेत, एटीसी आहेत त्यांच्या माध्यमातून. ओके, त्यांचा एखादा नंबर मला पाठवा. मला त्यांची काय बाजू आहे ते काय नक्की सरकारमध्ये आहे ते मला समजून घ्यायला लागेल. ठीक आहे. आणि आता आंदोलनाला उपोषणाला किती मुलं बसली? मॅडम 4 मुलं हॉस्पिटलाइज आहेत आणि आता सध्या 3 ते 4 विद्यार्थी आहेत. आणि सरकारकडून एकच डिपार्टमेंट तुमच्याशी बोलते? होय होय होय, बाकी कोणीच. आमचं मागणीच होती की सीएम साहेबांनी आम्हाला भेट द्यावी, कारण ह्या विषयाचा तोडगा फक्त सीएम साहेब काढू शकतात. परंतु आम्हाला वेळोवेळी तिथं बोलवलं जातं आणि याच्यातून आम्हाला बगल दिली जाते. तुमची लिस्ट म्हणजे तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मला जरा व्हॉट्सअप करता प्लीज. यस मॅम, यस करतो. त्या मला व्हॉट्सअप करा. डिपार्टमेंटशी पण बोलून थोडीशी माहिती घेते की नक्की काय म्हणजे तुमच्या मागण्या काय, त्यांना होकार देण्यात काय, आणि ज्या काही तुमच्या मागण्या आहेत मला 2011 सालचं सगळं पाहिजे. करेक्ट? यस, तो जी आर लागू करावा. म्हणजे 2011चा GR लागू करा आणि त्याच्यामध्ये बदल आपल्याला वाढवून पाहिजे. तो महागाईचा जो मुद्दा असतो त्याच्या कॉस्ट एस्केलेशन. यस. आणि साधारण किती मुलांचा आता इम्पॅक्ट असेल? मॅडम 4 मुलं आपल्या हॉस्पिटलाइज आहेत सध्या इथं. 4 आहेत आणि बाकी आपले 1,500. राज्याचा बजेट इम्पॅक्ट मॅडम जवळजवळ 64,000 विद्यार्थी मॅम.